कोरोनाच्या काळामध्ये आपण अनुभवलं, संपूर्ण मानवजात हतबल झाली होती. गरीब असो का श्रीमंत असो, भारतीय असो का अमेरिकन असो, डॉक्टर असो का इंजिनियर असो का वकील असो, कोणीही असो, कोरोनाने कोणालाही सोडलं नाही. संपूर्ण मानवजात डिस्टर्ब झाली, पण तुम्ही ऑब्झर्व केलं, एकही पशु डिस्टर्ब नाही झाला. विचार करा, याचं मुख्य कारण काय असेल? श्रीमद भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 26वा श्लोक भगवंतांनी सांगितलेला आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयश्चती तदहम भक्त्युपर्युतम अश्नामि प्रयतात मनः. जो मला भक्तिभावाने पान फूल फळ पाणी वाहतो त्याच्यावर मी खुश होतो. भक्तिभाव सांगायचं असं आहे की संपूर्ण पशुसृष्टी जी आहे ती नॅचरल फूड खाते. हिरवा पाला खाणारे जे पशु आहेत, बघा तुम्ही, कुठल्याही प्रकारचा त्यांना बीपी नाही, डायबिटीस नाही, थकवा नाही, हातपाय मानपाट कंबरदुखी नाही. गवत खाऊन बैल डोंगर चढून जाताना दमलेला दिसत नाही. पण आपण काजू बदामपासून सगळं काय खातो, 4 मजले आपल्याला चढवले जात नाही. एवढे आपले गुडघे कंबर मान दुखायला लागली. याचं कारण काय? हेच मी सांगतोय का हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. हेच पानं, हीच फुलं, हेच जे काही फळं आणि हेच जे पाणी, हे जे नॅचरल, हे जर तुम्ही आहार घ्यायला सुरुवात केली तर याचा अनुभव पण तुम्हाला येईल. कुठल्याही प्रकारचा व्हायरस तुम्हाला सतावणार नाही. जसं कोरोनामध्ये पशु डिस्टर्ब नाही झाले, कारण त्यांनी हिरवा पाला खाल्ला आहे, नॅचरल फूड खाल्लं आहे. ह्या हिरव्या पानांमध्ये वायुतत्व राहतं जे पोटाला मोकळं करतं. लोकांना वाटतं का पाण्याने पोट साफ होतं. अरे, अति सर्वत्र वर्ज्य आहेत. अति पाणी जर वनस्पतीला दिलं तर वनस्पती मरून जाती. तुम्हाला तहान नाही आहे आणि तुम्ही बळच पाणी पितात. यालाच म्हणतात बहु रोग वियोगन्नी लोग है भवदंद्री निरादर के फल है. खूप लोक आजारी, त्याचं कारणच ते आतील भगवंताचा ते अनादर करतायत. अरे, आतल्या भगवंताला तहान लागल्यावर इंडिकेशन देईल ना, भूक लागल्यावर इंडिकेशन देईल ना. भूक लागल्यावर खा, तहान लागल्यावर प्या. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, तर पोट साफ होतं याचं मुख्य कारण आहे शरीरामध्ये वायुतत्व प्रभावी पाहिजे. आणि हे वायुतत्व जे असतं ते हिरव्या पालेभाज्यांमध्ये आहे. म्हणून आपल्याला रसाळ डाएटमध्ये सगळ्यात प्रथम जे आपण सांगितलंय, हिरव्या पालेभाज्यांचा म्हणजे पालकाचा ज्यूस प्या. कारण पालक 12 महिने अवेलेबल राहते. काही कुठला किडनी स्टोन वगैरे होत नाही. आयुष्यभर हिरवा पाला खाणारे आणि गटारीचं पाणी पिणारे, उकिरड्यावरती खाणाऱ्या पशुला तुम्हाला कुठं पोटामध्ये दगड सापडणार नाही. पण आपण ॲक्वाचं पाणी पिऊन सगळं चांगलं खातो, तरी प्रत्येकाला काही ना काही कारणाने किडनी स्टोन हो राहिला आहे. याचं मुख्य कारण तुमची पचनसंस्था ही ठीक नाही आहे. याच्यामध्ये हिरव्या पानांचा काय दोष आहे? या हिरव्या पालेभाज्यांमध्ये वायुतत्व राहतं, पोट साफ होतं. आणि ह्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिल राहतं. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डेंग्यू असो, स्वाईन फ्लू असो, बर्ड फ्लू असो किंवा कोरोनासारखा व्हायरस किंवा व्हायरल इन्फेक्शन, कुठल्याही प्रकार त्रास होणार नाही. यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय, आम्ही सांगतो का, अरे हिरव्या पानांचा ज्यूस घ्या, पालक ज्यूस घ्या. जी पण झाडं, जी पण फळझाडं, यांची पण पानं तुम्ही घेऊ शकता. या हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा बॉडीचा अँटीव्हायरस आहे. आणि हाच अँटीव्हायरस, जर व्हायरस आहे तर हाच अँटीव्हायरस पशु खात होते, म्हणून ते कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब नव्हते. किती जणांनी या कोरोनाच्या काळामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस घेतला. उलट चांगले चांगले माळकरी लोकांनी नॉनव्हेज सुरू केलं. हेच विपरीत ज्ञान आपल्याला भलतीकडे नेऊ राहिलेले आहे. आता त्यावेळेस काय काय खाल्लं आणि काय नाही, त्याचे सगळे परिणाम दिसून राहिलेले. म्हणून सांगतो, निरोगी राहायचं असेल, स्वस्थ राहायचं असेल तर दिवसभरामध्ये कमीत कमी 1 ते 2 ग्लास ज्यूस प्रत्येकाने घेतले पाहिजे. आज 8 वर्ष झाले कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्रास होत नाही आहे. याचं कारणच ते, आम्ही हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस रोज घेतो. बॉडीचा अँटीव्हायरस आहे. किती पैसे लागतात? 10 रुपयाची पालक तुमच्या संपूर्ण घराचं औषध आहे. परंतु भगवंतावरती विश्वास हवा ना. भगवंताला मानतात पण भगवंताचं मानत नाही. म्हणून ते हे सारे घराघरात प्रॉब्लेम आहे. म्हणून रसाहार हा श्रद्धेचा विषय आहे. ही ट्रीटमेंट नाही आहे, ही शुद्धिक्रिया आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, रेसिपी बुकमध्ये सगळं काही समजवलेलं आहे. ज्यूस कसे, कोणते, सलाड काय, सगळं कच्चा आहार आहे. तर हे जे हिरव्या पानांचे ज्यूस आहे, हे तुमच्या बॉडीचा अँटीव्हायरस आहे. भविष्यात जर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या व्हायरसला तोंड द्यायचं नसेल, आत्तापासूनच तयारी करा आणि हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस हा रोज सुरू करा.
अतिरिक्त जानकारीसाठी संपर्क करा. रसाहार डाएट, किरण वाटारे, 9689453456. जय तुलसीराम.